आज तुमच्या समोर उभा आहे 10th पास यांच्यामुळे आज टीचर्स डे नक्की शिकायला भेटेल की व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ डुईंग हार्डवर्क. जे सांगितलं तेच बोललात तुम्ही. गुड गुड. मिसला लिहून दिलं ना ते बरोबर तेच बोलले. काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत असणार. आज मी खरंच खूप खुश आहे. SIWS इथे मी ज्युनियर पासून ते 10th पास आउट केले अँड 2018 ला पास आउट केलेली. माझा 4th टाइम आहे. आय एम हिअर ॲज अ कोरिओग्राफर अँड परत एकदा चाललोय आता आतमध्ये. हे माझे फेवरेट सर सूरज सर. हाऊ आर यू सर? हाय. हे माझे फेवरेट सर आहेत. मी आज तुमच्या समोर उभा आहे 10th पास यांच्यामुळे. जर चांगलंच बोला, कॅमेरामध्ये बोलता तर चांगलंच बोला काहीतरी. आन्सर एक नंबर आहे. थँक्यू सो आता असे सगळे टीचर सर भेटत राहणार मला. अँड आता स्टुडंट शोधतो कुठे आहेत. स्टुडंट फिरता इथे तिथे. आज ट्रेडिशनल समथिंग डे. काय टीचर्स डे? अच्छा टीचर्स डे. मी पण एक टीचर आहे, विसरून गेलो. टाफरून आहे आमचं. आणि इथे थोड्या वेळात आता सगळे टीचर्स नाही आहेत. सगळे टीचर जमा झाल्यावर तुम्हाला नक्की सगळ्या टीचर्सशी बोलणं करून देईल. सी स्टुडंट्स आलेत की नाही आय डोंट नो. स्टुडंट्स आलेत की नाही. स्टुडंट्स नाही आले स्टुडंट्स. क्लास मोकळा आहे. सो वाट बघूया स्टुडंटची. भेटूया स्टुडंट्स आल्यावर. उज्ज्वला मिस आले. मला थोडंसं शाय फील होतो कॅमेरामध्ये. मला मुद्दाम मी घेतलंय. ऍक्च्युली ज्यावेळेस ते आले त्यावेळेस मी कॉलवर होतो आणि माईक कनेक्ट नव्हतं. मिस कसं वाटतंय? तुम्ही आता टीव्ही मध्ये दिसणार. आता तुम्ही सेलिब्रिटी झाल्यास टीचर. माझ्या ब्लॉग मध्ये आला. आज टीचर्स डे तर थोडंसं व्हिडिओ साठी थोडंसं आता टीचरचे आशीर्वाद आहेत. आता मस्त पैसा मस्त सक्सेस भेटणार ना टीचर. थँक्यू टीचर. आणि माझा फेस थोडं सेम आहे ना. टीचर आणि आम्ही सगळं एकच वर्गात होतो पण काय झालं नापास झालो पुढे. आणि हळूहळू टीचर्स येत आहे मला भेटायला. तुम्हाला सांगतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी पण आता सर झालोय. नाही तर स्टुडंट व्हिडिओ साठी असं नाटक. हा हे टीचर यांचं नाव विसरलं तुमचं. हा सुप्रिया मिस आहेत. हे उज्ज्वला मिस आहे ना. तुम्ही बघा फेमस आहे. काहीतरी ब्लॉग मध्ये टाकेल मी. नाही बंद नाही. तुम्ही बोला काहीतरी. हा मी बरोबर. तुम्ही जे चांगलं बोला ते टाकणार. बघून बोलू नका गुगल मध्ये. थांब रे ते कॉल. तर हा सिद्धार्थ आमचा माझा एक स्टुडंट आणि खूप हुशार आणि खूप म्हणजे जेन्युइन आणि काय बोलता येणार की याचा खूप प्रामाणिक आणि मेहनती मुलगा आहे. आणि जो काही तो हे करतोय त्याची जी प्रॅक्टिस करतोय ॲज अ कोरिओग्राफर किंवा हे ज्या आता नवीन त्यांनी ब्लॉगिंग सुरू केलेलं ते खूप छान करतोय तो. आणि तुम्ही पण त्याला अशीच साथ द्या. आणि आम्ही तर कायम त्याच्यासोबत आहोत. पण जे काही बघणारे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी पण त्याच्यासोबत असंच जोडत राहा आणि इतरांना पण सांगत राहा. कारण मेहनत जी असते ती कधीच वाया जात नाही. आणि याच्याकडून तुम्हाला नक्की शिकायला भेटेल की व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ डुईंग हार्डवर्क. थँक्यू. मिस तुम्हाला जे सांगितलं तेच बोललात तुम्ही. गुड. मिसला लिहून दिलं ना ते बरोबर तेच बोलले. हळूहळू आता स्टुडंट्स येत नाहीत. जसे स्टुडंट्स आले सगळे स्टुडंट्सशी तुम्हाला भेटून बोलणं करून देईल. सो फायनली आता प्रॅक्टिस करून झाली. मुलं खरंच खूप उशिरा आलेले म्हणून मी एंट्री शूट नाही केली. अँड आमचा डान्स कोरिओ झाला थोडा प्रिपेअर अँड चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी पण आणि मुलांसाठी पण. सो कसे वाटले स्टुडंट तुम्हाला डान्स? जस्ट पोचलो मी घरी. अँड कसा वाटला व्लॉग कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. डान्स मध्ये जास्त फोकस ठेवलाय मी बिकॉज हे माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आमच्याकडे फक्त 8 दिवस राहिलेत आणि 8 दिवसात आम्हाला 9 मिनिटाचा ऍक्ट बसवायचा आहे. डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन आहे आणि त्यांना वाटलं की मी कोरिओग्राफी करू शकतो म्हणून त्या सरांनी मला अप्रोच केलं
अँड होपफुली बेस्ट, हार्डवर्क करेल. प्रयत्न हाच आहे की जिंकलो पाहिजेत. पण मी सरांना प्रॉमिस केले की असं ऍक्ट बसवणार की जेवढे पण पार्टिसिपेट असेल जजेस ते लोक अप्रिशिएट करणार, त्याला बोलले पाहिजे कोणी कोरिओग्राफ केलं, एवढं तो कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे. सो विश मी लक. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. स्टे टू स्टेप बक. तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला माझा ब्लॉग नक्की शेअर करा. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. टू स्टे बक. स्टे पीस.